वाशिम जिल्ह्यातील तालुका कारंजा लाड येथून मूर्तिजापूर हायवे फक्त 7 किमी अंतरावर असलेल्या चांदई, पारवा, उकिरडा, काजळेश्वर, पानगव्हाण आणि जानोरी या गावांना जोडणारा रस्ता हायवेपासून 2 ते 2.5 किमी रस्ता पूर्णपणे खराब झाला असून या रस्त्याने मोटरसायकल सुद्धा व्यवस्थित चालवता येत नाही। तसेच शेतकऱ्यांना शेतीमाल नेण्यासाठी, गावकऱ्यांना तालुका ठिकाणी जाण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी, मुलांना शिक्षणासाठी जाण्यासाठी हा रस्ता उपयोगी पडतो। तसेच तालुका कारंजा शहर जवळ असल्याने बरेच जण तिथे नोकरी करतात व या रस्त्याने नेहमी दरवळ सुरू असते, परंतु हा रस्ता गेले 3 ते 4 वर्षांपासून खराब झाला असून पण ह्याकडे मात्र कोणत्याही प्रशासनाचे किंवा नेते मंडळींचे लक्ष नसून फक्त आश्वासन मात्र दिली जातात की लवकरात लवकर रस्ता करून देऊ म्हणून, पण ह्यांच्या ह्या अशा हलगर्जीपणामुळे 2 जणांचा मृत्यू सुद्धा झाला आहे, पण अजूनही प्रशासन व नेते मंडळींना जाग आली नाही। त्यामुळे आम्ही गावकरी मंडळींनी आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। निवडणुका जवळ आल्यावर आमच्या ग्रामीण विभागाला जवळ केले जाते। तसेच या संपूर्ण गावांना स्थानिक आमदार श्रीमती सईताई डहाके, खासदार श्री संजय देशमुख तसेच इतर नेत्यांनी भेट दिली असता गावकऱ्यांनी हा संपूर्ण मुद्दा त्यांच्यासमोर मांडला। त्यांनी गावकऱ्यांना वनविभागाचे नाव सांगितले की त्यांच्या परवानगीशिवाय काहीही करता येत नाही असे सांगून आणि आम्ही रस्ता करून देऊ असे निव्वळ खोटी आश्वासनं दिली, त्याची पूर्तता केली नाही, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे। स्थानिक ग्रामपंचायत त्यांच्या फेवामध्ये असल्याने त्यांच्या माणसांनी आम्हाला कोणताही आधार नाही आहे, त्यामुळे आम्ही प्रत्येक निवडणुकांवर बहिष्कार टाकणार आहोत। महाभारत न्यूज मुख्य